नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी जे मे जून 2025मध्ये जे विद्यार्थी फेल झाले होते किंवा इटी लागली आहे, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यांची फी स्ट्रक्चर कसं असणार आहे, फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे, हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर ते पाहण्यासाठी तुम्हाला YCM असं क्लिक करायचं आहे गुगलवरती. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे YCMची पोर्टल पाहायला मिळेल. त्यानंतर इथे कॉर्नरला तुम्हाला एक्झामिनेशन दिसतंय, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे दिसतंय तुम्हाला डिसेंबर 2025 विंटर एक्झामिनेशन्स, यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स नोटिफिकेशन आलेलं आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते किती तारखेला आलं आहे ते पण आपण पाहूया. इथं 12 सप्टेंबर 2025 वाजता 3:45ला आलेलं आहे, ते आपण आता वाचूया. डाउनलोडिंग यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो इथे ते तुम्हाला फी स्ट्रक्चर दिलेलं आहे. हे BA व BCOMच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. विनाविलंब शुल्कासह दिलेलं आहे. विलंब शुल्कासह 100 रुपये भरायचे तुम्हाला. विशेष विलंब शुल्कासह 500 रुपये आहे. तर आपण जास्तीत जास्त उशीर करू नये फॉर्म भरण्यासाठी, लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. BA व BCOM विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक पेपरला 180 असे फीस आहे. एवढी फी भरून तुम्ही तुमचा इटिकेटचा पेपर पुन्हा देऊ शकता. तर 23 डिसेंबरपासून तुमची एक्झाम सुरू होणार आहे. जे विद्यार्थ्यांना इटिकेट लागली होती मे जून 2025ला, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. म्हणजे हिवाळी परीक्षा असं म्हणतात त्याला. हिवाळी परीक्षा ही सुरू होते डिसेंबरपासून. तर जे विद्यार्थ्यांना इटिकेट लागली होती त्यांच्यासाठी हा लास्ट चान्स असतो. मे जून 2025मध्ये जे विद्यार्थी फेल झाले होते, त्यानंतर बरेच विद्यार्थी रिव्हल्युशनमध्ये पास झाले रिचेकिंगला पेपर टाकून. त्यानंतर जे विद्यार्थी त्याच्यात देखील फेल झाले, ते अशा विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षेमध्ये फॉर्म भरायचा आहे. त्यांची एक्झाम 23 डिसेंबरपासून होईल. त्यानंतर जे विद्यार्थी ह्या परीक्षा देखील फेल होतील, ते विद्यार्थ्यांनी मे जून 2026मध्ये जी एक्झाम होते उन्हाळी परीक्षा, तेव्हा तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. तर तुम्हाला इथं सूचना देखील दिलेल्या आहेत. हे पूर्णपणे नोटीस तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रवेशपत्र हॉल तिकीट पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाईल. विद्यार्थ्यांना ते हॉल तिकीट लिंकवरून डाउनलोड करून घ्यावे. विद्यार्थ्यांस हॉल तिकीट स्वतंत्रपणे पाठवले जाणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हॉल तिकीट हे ह्या लिंकवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे हॉल तिकीट अवेलेबल झाल्यानंतर मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेलच. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हॉल तिकीटबाबत तसेच मायग्रेशन सर्टिफिकेट कसे मागवायचं ह्याचा देखील व्हिडिओ मी आता बनवणार आहे लवकरच. तर इथे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. ही सर्व सूचनाचं पालन करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला आता होम असाइनमेंट नसते. जे मुख्य परीक्षा असते उन्हाळ्यामध्ये, तेव्हाच तुम्हाला होम असाइनमेंट अपलोड करायची असते. तर या परीक्षेसाठी होम असाइनमेंट नसते. तुम्हाला यामध्ये फक्त पास व्हायचं असतं. तर तुमचं पासिंग हे 40पैकी 32 मार्काला असतं. त्यामुळे तुम्हाला 80 मार्काचा पेपर असतो, त्यापैकी तुम्हाला 32 मार्क पाडायचे आहेत. होम असाइनमेंटचे मार्क सोडून 32 मार्क पेपरमध्ये मिळणं गरजेचं असतं. तर मी क्वेश्चन पेपर कसे सोडवायचे जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी, काय पेपर कशा पद्धतीने लिहिला पाहिजे यावरती देखील व्हिडिओ बनवला आहे. ते व्हिडिओ आपण बघावं, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत होईल आणि पेपर तुमचा चांगला जाईल. तर थांबूया आपण इथेच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत मायग्रेशन सर्टिफिकेट कसे मागवायचं ते त्यावरती.